तर मित्रांनो, आज सकाळी सकाळी आपण चालायला आलोय आपल्या वाईच्या कृष्ण नदी काठावर. तर मग इथं येऊन तुम्हाला आपली वाई बघायची आहे का? वेट 2 मिनिट्स. तर मग मित्रांनो, आज आपण चालायला आलो होतो आपल्या कृष्णा नदी काठावर. मग आता पाण्यातून वाफ निघती, माहितीये का? थंडीमुळं निघते वाफ पाण्यातून, आपल्या तोंडामधून पण निघते. का मला दिसतील, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल. मग आता आपण इथं आलोय, हे बघा माझ्या मागे काय आहे. धन्यवाद. जाताना काय लिहिलंय? धन्यवाद. धन्यवाद लिहिले जाताना. तर आता आपण ट्रॅफिक मध्ये अडकलोय. आपण ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे थोडा वेळ थांबलो तिथं. आता आपण पुढे चाललोय. आता आम्ही गणपती दाखवायला चाललोय. मग आता मधून चाललोय गणपती घाटावर. आम्ही खरं तर चालायला आलतो, पण मला तर ह्यांनी काय चालून दिलं नाही. माझ्या मामाने स्वतःच जॉगिंग करत बसलाय आणि आता चालतोय, पळतोय आता तुरु. मित्रांनो, तुम्हाला बघितलं का तुम्ही हस्की? तो तुम्हाला दिसला नसेल, पण तो हस्की डॉग होता. तर मित्रांनो, तुम्हाला काहीतरी दाखवू का? माझ्या मागे बघा काय आहे. सगळी सहल आली आता कॉलेजची. कुठल्या कॉलेजची आहे रे शिमला? सहल कुठल्या कॉलेजची आहे? लांबून आली वाटतं. मी तुम्हाला दाखवतो. अशी नाही दिसणार. तर मित्रांनो, बघा किती सगळे जण आहेत. तिथं गेलं तर अजून जास्त दिसतील. आता बघा, आता बघा दोन लोक फोटो काढतात, दिसलीत का? एक तर असा स्ट्रेट मध्ये उभा राहिलेला. तर हे बघा, हे ते आपली नदी आहे, संत वाहते कृष्णामाई. चला आपण आता नदीकडे जाऊ. मित्रांनो, इथे एक तलाव आहे. तर आपण या तलावामध्ये काय जाणार नाहीये, कारण की आता इथे मासे असतील. शेवाळ बघायचं. शेवाळ बघा किती क्लिअर दिसतंय. शेवाळ बघायचं. आजीबाई, एवढ्या सकाळ सकाळ कशा कपडे धुताय? आंघोळ जरी झाली का सगळ्यांची? तर मग इथं आपले ज्ञानेश्वरांचं मंदिर आहे आणि इथे आपल्या कृष्णाबाईचं मंदिर आहे. एक सगळ्यात मेन मंदिर म्हणजे हे टोक दिसतंय का तुम्हाला? हे टोक, त्या टोकामध्ये कोणतरी आहे. कशाला म्हणता रे? काय चाललंय? अगं इथं
गणपतीचं मंदिर आहे. तर आत्ता आपण तिकडे जाणार नाहीये, कारण की आता इथं सहल आली आहे आणि ही सहल आता इकडं चालली आहे ह्या वाल्या मंदिरात. मग आपण जरा किती 12 वाजता येतील, 12 वाजता येऊ आपण तिथे. तुम्हाला आपला महागणपती पण दाखवतो. तर मित्रांनो, आत्ता आपण बहुतेक कुठे चाललोय होय रे? हा, हे कशाचं? तर मित्रांनो, तुम्हाला मी एक मंदिर दाखवणार आहे. गंगा रामेश्वर मंदिर. तर त्या मंदिराचं नाव तुम्ही कमेंट करून सांगा. काय सांगितलंस? गंगा रामेश्वर मंदिर. थांबा मित्रांनो, बघितलं का तुम्ही हे मंदिर? बघा, तर बजरंगबली, इथं आपले महागणपती आणि इथं गंगा रामेश्वर. तर मन प्रसन्न झालं हे बघून. तर आता आपण पुढे जाणार आहोत. तर मिळूयात नंतर. तर मित्रांनो, आता आपण कुठे चाललोय रे? कुठे चाललोय आपण? आता घरी जायचं. हा, मला वाटलं की आता हा कुठेतरी नेतोय, पण हे साहेब तर आता घरीच नेतात. तर आता आपले महागणपती बघा. तर मित्रांनो, आता आपण जिथं चाललोय तिथं नुसती कुत्रीच कुत्री. तर नक्की आपण कुठं जायचं तरी? कुठे आपण जायचं घरी. ते माहितीये की मला, पण कुत्र्यांपासून कुठे जायचं? कुत्र्यांपासून पण घरीच जायचं. तर मित्रांनो, आपण आता नवीन गाडी घेतली आहे. त्या आता तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये भेटेल, पण मी नाव नाही सांगणार त्या गाडीचं, तुम्हालाच नाव सांगायला लागेल. ठीक आहे? तुमच्या ब्लॉग मध्ये भेटेल तुम्हाला ती गाडी. जरी नाही भेटली तरी मला कमेंट करून सांगा. अरे हा कुठं राहिला? हा का गडीत उभा राहिला. हे बघा, मी म्हणलं की कुठं गेला काय माहिती. तर मी वरून मेन रोड वरून पळत आलोय. हा माझ्याशी जिथं जातो ना आम्ही, तिथं माझ्याशी मज्जाच करतो. कधी हे बोल, कधी ते बोल. तर मित्रांनो, आता तर मित्रांनो, तुम्हाला आम्ही आता आमचं दुकान दाखवणार आहे. तर मग आता ते तुम्ही नीट बघून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. अरे चला. ए बाबा, ॲम्ब्युलन्स इथं कशाला उभी राहिलीस रे? इथं काय आम्हाला नाही यायचं हॉस्पिटलमध्ये, पेशंटला न्यायचं. इथं मध्येच येऊन उभी राहिली. बाबो, कसं वाटतंय मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा ब्लॉग बघून कसा वाटला. चल तिकडं.
तर मित्रांनो, तुम्ही आमचं दुकान बघायला तयार आहात? मग हे दुकान बघितल्यावर सर्व वाईकरांनी आमच्या दुकानात यावे असं मी म्हणणार आहे. गाळा बसायला लागला माझा बोलून बोलून. मित्रांनो, तुम्हाला आम्ही आमचं दुकान दाखवणार आहे. हे बघा आमचं दुकान. तर मित्रांनो, मी तुमचा दहावी करत आहे. तुम्ही कधी आमच्या प्रिंटवेल ऑफसेटवर येत आहे त्याचा आणि आमच्या प्रिंटवेल ऑफिस पासून आमचं घर लय जवळ आहे. तर मग तिथं पण या. मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.